कल्पना करा, जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेला अमेरिका, ज्याच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि जगातील सर्वात मोठं सैन्य आणि अब्जावधी डॉलरचा लष्करी बजेट आहे. तोच देश एका युद्धात पराभूत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आणि हे कुणी साध्या व्यक्तीने म्हटलेलं नाही, तर लोकप्रिय युट्यूबर आणि चीनी प्राध्यापक जुएकिन जियांग हे म्हणतात. त्यांनी 3 भाकितं केली होती, त्यातील 2 आधीच खरी ठरली आहेत आणि आता उरली आहे तिसरी आणि सर्वात धक्कादायक भविष्यवाणी. ती म्हणजे अमेरिका हे युद्ध इराणकडून हरू शकतं. पण हे खरंच शक्य आहे का? जगातील महासत्ता असलेला अमेरिका खरंच इराणकडून पराभूत होऊ शकतो का? हेच तुम्हाला सांगायचंय. त्यामुळे कुठेही जाऊ नका, कारण सगळी रहस्य इथेच दडली आहेत. लोकप्रिय युट्यूबर आणि तत्वज्ञानाचे चीनी प्राध्यापक जुएकिन जियांग यांनी 2024 मध्ये एका ऑनलाईन लेक्चरमध्ये 3 मोठे दावे केले होते. पहिलं भाकीत, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत येतील. दुसरं भाकीत, ट्रम्प प्रशासन इराण विरुद्ध युद्धाची सुरुवात करेल. आणि हे दोन्ही अंदाज खरे ठरल्यामुळे जगभरातील लोकांचे लक्ष आता त्यांच्या तिसऱ्या भाकीताकडे वळले. आणि ते तिसरं भाकीत म्हणजे हे युद्ध अमेरिका जिंकणार नाही. यामुळे सोशल मीडियावर त्यांची तुलना 16व्या शतकातील प्रसिद्ध भविष्यवक्ता नॉस्ट्रेडॅमस यांच्याशी केली जाते. पण प्रश्न आहे की त्यांना असं का वाटतंय? प्राध्यापक जियांग यांच्या मते युद्ध जिंकण्यासाठी फक्त शस्त्र पुरेशी नसतात, भूगोलही तितकाच महत्वाचा असतो. आणि इथेच इराणचा सर्वात मोठा फायदा आहे. इराणचा बहुतांश भाग डोंगराळ आणि कठीण भूप्रदेशाने व्यापलेला आहे. इतिहासातही अनेक वेळा मोठ्या सैन्यांना अशा भागात अडचणी आल्यात. याचं उदाहरण म्हणजे जिथे सोव्हिएत युनियन सारखी महासत्ता अफगाणिस्तानमध्ये अडकली आणि नंतर अफगाणिस्तानच्या युद्धात अमेरिकेला देखील 20 वर्षानंतर माघार घ्यावी लागली. म्हणजेच डोंगराळ प्रदेशात युद्ध जिंकणं सोपं नसतं. जियांग यांच्या मते दुसरा मोठा धोका आहे सप्लाय लाईन. कारण अमेरिकेचं सैन्य हजारो किलोमीटर दुरून युद्ध लढत असेल तर इराण स्वतःच्या जमिनीवर लढतंय. याचा अर्थ इराणला स्थानिक माहिती, जलद पुरवठा आणि स्थानिक समर्थन मिळते. पण अमेरिकेला प्रत्येक गोष्ट समुद्रमार्गे किंवा हवाई मार्गाने आणावी लागते. आणि युद्ध लांबलंच तर हीच गोष्ट अमेरिकेसाठी मोठी समस्या बनू शकते. या संघर्षात इराण पूर्णपणे एकटा नाही, त्याला 2 मोठ्या शक्तींचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतोय, त्या म्हणजे रशिया आणि चीन. तर हे समर्थन राजकीय, आर्थिक किंवा तांत्रिक पातळीवर वाढलं तर युद्धाचा समतोल बदलू शकतो. आणि हाच मुद्दा जियांग वारंवार सांगतात. जियांग यांच्या मते तिसरा मोठा धोका आहे तो अमेरिकेतील अंतर्गत विरोध. इतिहास सांगतो, जेव्हा युद्ध खूप लांब चालतं तेव्हा देशातील लोकांचा संयम संपतो. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे व्हिएतनाम युद्ध. या युद्धात अमेरिकेनं मोठं सैन्य वापरलं, पण देशात झालेल्या विरोधामुळे शेवटी माघार घ्यावी लागली. जर इराण सोबतचं युद्ध लांबलं तर तसाच दबाव पुन्हा निर्माण होऊ शकतो. इराण पारंपरिक युद्धावर पूर्णपणे अवलंबून नाही, त्यांची रणनीती जरा वेगळी आहे. म्हणजे मोठ्या सैन्याशी थेट लढाई न करता छोट्या आणि अनपेक्षित हल्ल्यांनी विरोधकाला थकवणं. यामध्ये समाविष्ट आहेत ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले, प्रॉक्सी गटांचा वापर आणि समुद्री मार्गांवर दबाव, विशेषतः आखाती देश आणि स्ट्रेट ऑफ हुर्मुझ या भागात. हे जगातील तेल पुरवठ्याचे सर्वात महत्वाचे मार्ग आहेत. जर इथे तणाव वाढला तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. मग अमेरिका खरंच हरू शकतं का? आधी हे लक्षात घ्या, अमेरिका अजूनही जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रचंड लष्करी बजेट, जागतिक मित्र देशांचे नेटवर्क आहे. म्हणूनच युद्धाचा निकाल निश्चित सांगणं अशक्य आहे. पण प्राध्यापक जियांग यांचा दावा आहे, जर युद्ध लांबलं तर परिस्थिती अमेरिकेसाठी कठीण होऊ शकते. आता आपण अमेरिकेचं इराणच्या युद्धात किती मोठं नुकसान झाले ते पाहूयात. ताज्या अहवालांनुसार अमेरिकेनं इराण विरुद्ध सुरू केलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी या मोहिमेत प्रचंड खर्च होतोय. युद्ध सुरू झाल्यापासून फक्त पहिल्या 100 तासात अमेरिकेनं सुमारे $3.7 अब्ज खर्च केलेत. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये हे अंदाजे 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतात.
म्हणजेच फक्त 4 दिवसातच हजारो कोटी रुपयांचा खर्च. विश्लेषकांच्या मते सध्या युद्धाचा खर्च दररोज सुमारे $890 मिलियन ते $1 बिलियन प्रतिदिन आहे. भारतीय रुपयांमध्ये जवळपास 7,000 ते 8,000 कोटी रुपये. तज्ञांचा अंदाज आहे की हे युद्ध जर काही आठवडे किंवा महिने चाललं तर किमान खर्च $40 अब्ज ते $65 ते $95 अब्ज पर्यंत जाऊ शकतो. आणि भारतीय रुपयांमध्ये जवळपास 3.3 लाख कोटी ते 7.8 लाख कोटी रुपये. आता संपूर्ण जगाची नजर एकाच प्रश्नावर आहे. चीनी प्राध्यापक जियांग यांचं तिसरं भाकीत देखील खरं ठरणार आहे का? जगातील महासत्ता अमेरिका खरंच इराणकडून पराभूत होईल की इतिहास पुन्हा एकदा वेगळं वळण घेईल? याचं उत्तर कदाचित आगामी काही महिन्यात संपूर्ण जगाला मिळणार आहे. तुर्तास इतकंच. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.